शाळा संचालक व शिक्षकाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त लिपिकाला शिक्षकाने मारहाण केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे। ही घटना आज गुरुवारी देवरी तालुक्यातील डौकी येथे घडली। मुकुंद बागडे वय वर्ष 60 असे मृत सेवानिवृत्त लिपिकाचे नाव आहे। या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदणी करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे। देवरी तालुक्यातील डौकी येथील सिद्धार्थ विद्यालय येथे बुधवारी संस्थेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान संस्थेची सभा संपताच शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे वय वर्ष 52 यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला। यात वादविवाद न करता सामंजस्याने प्रश्न मिटावेत या उद्देशाने मृत बागडे यांनी मध्यस्थी केली। मात्र आरोपी शिक्षकाला राग अनावरण झाल्यामुळे त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी मध्यस्थीसाठी आलेले सेवानिवृत्त लिपिक बागडे यांच्या डोक्यावर लाकडी दांडा लागल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। दरम्यान त्यांना गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी देवरी पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात भा.द.वी. कलम 307, 324 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे। मात्र आज पहाटेच्या सुमारास बागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी खुनाचा नोंद करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे।